नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. आणि ते आमचा डंबो आला आहे हो ना. आता झोपेतून उठलोय आम्ही हो ना. मी झोपले होते अजून अजून झोपला अजून झोपला. आम्हाला बोलायचं आहे. आई म्हणते हाय हॅलो नमस्कार कसं. हे नमस्कार. आजच्या दिवस आजच्या दिवस मुलं एवढं आपलं अनुकरण करतात ना, तसंच मायराही करते. जसं आई व्हिडिओमध्ये बोलतीये म्हणजे ती तसंच प्रयत्न करते. खूप सारं ऑब्झर्वेशन असतं, आपलं लक्ष पण नसतं, पण त्यांचं खूप सारं आपल्याकडे ऑब्झर्वेशन असतं. आणि आजपर्यंत मी ऐकलं होतं की लहान मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते. आणि माझी बहिणीची छोटी मुलं होती तेव्हाही त्यांच्या तोंडून ऐकलं होतं की त्यांनाही भेंडीची भाजी आवडायची. आणि आज तेच झालं, मायरालाही खूप आवडते. दिला का अयो घेतला ना. तुझी पोरगी तुला शोभती. ये चलिए ये क्लिप पडतील मायरा. काय म्हणतो हे गीताची बाबा गीता इथे जायचं होतं नारायणपूरला संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे आम्ही 6:30ला तर निघणार होतो. त्याच्या आधी सगळा इथे स्वयंपाक बनवून घेतला होता, कारण की आल्यावरती कंटाळा येतो. कारण की मग असं होतं मंदिरात गेलं की मग तिथेच खूप जास्त वेळ बसावंसं वाटतं आणि मग घरी आलं की खूप लेटही होतो. मग आल्याच्या नंतर स्वयंपाक नकोसा वाटतं. म्हणून मी यावेळेस गेल्या गुरुवारी तुम्ही बघितलंच असेल, मी 11 वाजता भाजी बनवली होती. त्यामुळे यावेळेस ठरवलं होतं की जाताना सगळा स्वयंपाक पूर्ण करून जायचा, म्हणून यावेळेस तसंच करून गेलते. आणि मग आम्ही नारायणपूरला गेलो. आज तर 8ला आरती असते. 8च्या म्हणजे आम्ही तिथे 7लाच पोहोचलो होतो. तयारीही चालू होती तिथे, म्हणजे फुलांची रांगोळी वगैरे ते चालू होतं. आणि थोडीशी गर्दी कमी होती. जसं 8च्या नंतर आणि 9च्या नंतर खूप जास्त तिथे गर्दी असते. आपल्या बायकांना कुठेही जायचं म्हटलं की घरातील कामं काही चुकत नाही आहेत आणि ती सगळी केल्याशिवाय आपल्याही जीवाला काही चैन पडत नाही. आणि मला असं वाटतं प्रत्येकीलाच तेवढी काळजी असते आणि प्रत्येकीलाच तेवढं सगळं आवरून जायचंच असतं. त्यामुळे या गोष्टी तर आपल्या झाल्याच पाहिजेत असं प्रत्येकीलाच वाटत असतं. जायचीही तेवढीच घाई असली तरी घरातील कामं करण्याचीही घाई तेवढीच असते. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकजणच प्रत्येकीच्या वेळेनुसार सगळी कामं करतच असते आणि सगळं घरासाठी आपला ती वेळ देत असते.
घर म्हणजे आपल्या गृहिणींची किंवा प्रत्येक महिलाची ही पहिली प्रायोरिटी असते आणि प्रत्येकीलाच ती पारही पाडावी लागते. मुलांचं सगळं करणं, घरच्यांचं सगळं करणं, त्यातून स्वतःसाठी वेळ काढणे, या गोष्टी तिला सततच कराव्या लागतात. आणि आज इथे इव्हिनिंग आमची स्लो इव्हिनिंग चालू होती, कारण की मायरा उशिरा झोपली होती आणि उशिरा उठली होती. आज खूप छान इथे मस्त तिने झोप काढली होती आणि मग खूप छान अशी फ्रेश पण होती. आणि त्यानंतर मग तिच्यासाठी इथे मी दूध बनवत होते आणि आज छान म्हणजे तिला छान वाटत होतं, म्हणजे असं छान वगैरे झोप वगैरे झाल्यामुळे. आणि मग मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की आपण प्रत्येक वेळेस जाताना घरातील जी कामं करतो ती आपल्यासाठी खूप आनंद देऊन जाणारी असतात. म्हणूनच आपल्या रुटीनमध्ये वेळेला खूप आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं वयानुसार आपल्या प्रायोरिटीसुद्धा चेंज होतात. जसं की आधी काय होतं किंवा आपण नंतर कसे करतो या गोष्टी काही मॅटर करत नाहीत. पण जेव्हा आपलं म्हणजे मुलं वगैरे होतात तेव्हा मला असं वाटतं प्रत्येकाच्याच प्रायोरिटी चेंज होतात आणि प्रायोरिटीनुसार आपण वागतो. आणि तसंच आपल्यामध्ये सामंजस्यपणा म्हणा किंवा समजदारपणा म्हणा, हे सगळ्या गोष्टी येत राहतात. आणि मला असं वाटतं जसजसे आपण वयाने मोठे होतो किंवा आपल्यामध्ये अजून जास्त रिस्पॉन्सिबिलिटी येतात त्याप्रमाणे आपण वागत जातो. आणि मला असं वाटतं तो आपोआपच आपल्यामध्ये तो समजूतदारपणा आपोआपच येतो आणि खूप काही गोष्टी आपण शिकून जातो. आणि मला तर असं वाटतं की अनुभवातूनही आपण फार काही गोष्टी शिकून जात असतो. रोजच्या जीवनातून अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. आपण इतरांकडूनही काही शिकत असतो. प्रत्येक माणूस हा वाईट नसतो किंवा प्रत्येक माणूस आपण त्याला वाईट ठरवतो, तर छोट्या गोष्टीवरून वाईट ठरवतो इतरांना. तर प्रत्येक माणूस हा जन्मतच वाईट नसतो, तो काही कारणांमुळे वाईट झालेला असतो, त्याच्या परिस्थितीनुसार. पण असं आपण प्रत्येकालाच ग्राह्य धरू शकत नाही. चला दूध प्यायचं आता आपल्याला. चल उतर खाली. दूध प्यायची, दूध पिऊ वाट, मग खेळायला पाडते. पिऊ आली दाखवतो, रडायचं नाही. मग काय वाटतं तुम्हाला ह्या माझ्या मताशी? ह्या गोष्टी खऱ्याच आहेत की नाही? आपण डेलीच्या लाईफमध्ये इतरांकडून म्हणजे जे लोक वागतात तसं ऑब्झर्वेशन आपण करतो की नाही? म्हणजे ह्या गोष्टी खरंच अशा असतात की नाही, हेही तुम्हाला मला असं वाटतं पटेल. आपण म्हणजे जसं अधिक जास्त म्हणजे समाजात वागतो किंवा मॅच्युअर जास्त होतो तेव्हा आपल्या वागण्यामध्ये आणि खूप जास्त आपल्यालाही फरक दिसतो. चांगल्या वाईट गोष्टी अनुभवातून आपण शिकले जातो. चला मग मला नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कॉमेंटही करून सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे जर आपले जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच दिसले जातील. आणि म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा. पिझ्झा पिझ्झा आय लव्ह पिझ्झा 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 आय लव्ह टेस्ट ठेव पिझ्झा 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 आय पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा पिझ्झा टाकली करते नीट खेळू आपण. आता नीट बस ना बाबा. पिझ्झा इज बेस्ट, आय लव्ह टेस्ट. पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा पिझ्झा इज बेस्ट, आय लव्ह टेस्ट. आता ठेव तुझे हात. पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा पिझ्झा इज बेस्ट, I love pizza. I love pizza. Pizza is best. I love taste. नाही करणार आता. आधीला पण घामाला आधी पण किती तिकडे मावला दाखव. इकडे बघ मायरा कुठून शिकली काय माहिती असली. आता बी शिकवलं ना.